आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। औरंग्याचं थडगं हटवा नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करू, पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषदेने तसेच बजरंग दलाने हा इशारा दिलेला आहे। औरंग्याच्या थडग्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेलं पाहायला मिळालं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 मार्चला आंदोलन केलं जाणार आहे। औरंग्याचं थडगं हटवण्यासाठी मागणी केली जाते आहे आणि आता विश्व हिंदू परिषदेकडून देखील तसेच बजरंग दलाकडून देखील आक्रमक पवित्रा घेतला गेलेला आहे। औरंग्याचं थडगं हटवण्याचा इशारा हा बजरंग दलाकडून तसेच विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आलेला आहे। जर थडगं हटवलं नाही तर बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि यासाठी 17 मार्चला आंदोलन करण्यात येणार आहे। औरंग्याच्या थडग्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेलं पाहायला मिळालं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 मार्चला आंदोलन केलं जाणार आहे। काँग्रेस आणि पवार गटाचं तळ्यात मळ्यात सुरू आहे। औरंग्याचं थडगं जपायला हवं काँग्रेसची भूमिका आहे, तर शरद पवार गट हा सध्या चिडीचूप पाहायला मिळतोय। एकीकडे औरंग्याचं थडगं हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाते, तर दुसरं औरंग्याचं थडगं जपायला हवं अशी भूमिका काँग्रेसकडून घेतली जाते। शरद पवार गट मात्र सध्या चिडीचूप आहे। स्वतःचा जो भाऊ होता दाराशिका, त्याचा त्यांनी खून केला। त्यांचा जो दुसरा छोटा भाऊ होता त्याला विष देऊन त्यांचाही मृत्यू औरंगजेबाने केला। स्वतःचे जे वडील आहे शहाजहान यांनाही त्यांनी नजरकैदेमध्ये ठेवलं। त्यामुळे एकंदरीत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांनाही सोडलं नाही, इतका क्रूर औरंगजेब होता। आणि अशा क्रूर माणसाची जी काही कुठे काही कबर विबर असेलही तर ती क्रूर म्हणूनच त्या ठिकाणी आहे। त्यामुळे तो काही वीरत्वाची ती कबर नाही आणि ती क्रूरपणाचीच कबर आहे आणि ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्षी देखील एका बाजूला आहे। कबर तिथे असावी की नाही याविषयीची जी भूमिका आहे ती इतर कोणीतरी सांगितली म्हणून मी सांगणं ही प्रतिक्रियावादी भूमिका होते। माझी जी भूमिका आहे ती मी योग्य वेळी स्पष्ट करीन हे मी जर आपल्याला स्पष्टपणे सांगतोय तर ती योग्य वेळी स्पष्ट करणं जास्त गरजेचं आहे। विश्व हिंदू परिषदेने आपल्या स्टंटचा विचार करावा, हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। विश्व हिंदू परिषदेने आपल्या स्टंटचा विचार करावा असं हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणालेत। औरंग्याच्या कबरी संदर्भात विश्व हिंदू परिषदेने घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्याला हर्षवर्धन सपकाळ यांनी हे दिलेलं प्रत्युत्तर म्हणायला हरकत नाही। हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। विश्व हिंदू परिषदेने आपल्या स्टंटचा विचार करावा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत। ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्वाचा तो पुरावा पण आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणून जी संस्कृती आपल्या देशामध्ये जी सांभाळली जाते, जी त्या संस्कृतीसोबत जो अध्यात्म आहे, जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती संस्कृती देखील आपल्याला जी शिकवण देते त्यानुसार आपण बोललं पाहिजे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जर त्याचं अनुकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आणि या स्टंटचा त्यांनी विचार करावा। कसल्या कुणाला दमबाजा करता, कुणाला कुणाचा दम काढता? 2.5 वर्ष सत्तेवर असल्यावर काय गोट्या खेळत बसले होते का? मांडी घालून घरात बसले होते काय? तुम्हाला हिंदुत्वावर बोलायची तुम्हाला आहे का थोडी तरी? हिंदुत्वावर बोलायची तुमची लायकी सुद्धा राहिलेली नाही। मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणारे तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणारे तुम्ही आम्हाला काय सांगता? औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत। नतमस्तक व्हा तिथं औरंगजेबाच्या कबरीसमोर, पाया पडा तिथं, नमाज पडा तिथं। तुम्हाला कोण रोखलंय?